हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. चला, आलात का सर्वजण? आपण आज आहे तो जो घटक आहे आपला क्षेत्रफळ म्हणजे एरिया, याच्यावरची आणखी काही उदाहरणं पाहणार आहोत. त्यापूर्वी तुमच्या काही शंका होत्या बघा. विशेषतः भैरवीने विचारलं होतं की महत्व मापनमध्ये दशमान परिमाणे या घटकावर आधारित जी डीपीपी तुम्हाला दिलेली आहे स्टडी मटेरियल मध्ये, त्यातला क्वेश्चन नंबर 4, 7, 8 आणि 17 करेक्ट. या क्वेश्चनच्या बाबतीत शंका होत्या. आता मला माहिती आहे, मला तशी खात्री होतीच, मॉड्यूल बघणं झालेलं नव्हतं मी तुम्हाला म्हटलं, पण मला खात्री होतीच की आपल्या ॲपवर जेवढे कोण विद्यार्थी आहेत ते शार्पच आहेत. म्हणजे शक्यता हा प्रॉब्लेम सुटत नाही किंवा ती अडचण आहे याचा अर्थ नक्कीच तिथे थोडीफार प्रिंटिंग मिस्टेक वगैरे असू शकते. बघा, आता त्यातला 4th जो होता ना, तुम्ही सर्वांनीच त्यानिमित्ताने बघा कोण कोण आलंय. करेक्शन करून घ्याल. 4th एक्झाम्पल जे होतं ते डीपीपी मधलं 4.1 मधलं. बरोबर किती किलोग्रॅम असा प्रश्न आपल्याला 4.1 मधला चौथा दिसतोय, बरोबर ना. परंतु आणि त्याचे ऑप्शन्स आपल्याला दिलेत, तुमच्या समोर असतील तर घ्या तुम्ही मटेरियल, आणि नसेल तर त्याचे ऑप्शन्स दिलेत पहा. 2.40, 2.04, थर्ड 0.024 आणि फोर्थ 0.24. बरोबर किती किलोग्राम असं विचारले. म्हणजे इथे तुम्हाला युनिटच दिलं नसेल तर किलोग्राम मध्ये कन्वर्जन कसं करणार आपण? डेका आहे का डेसी आहे का काय ते, बरोबर की नाही. तर इथे ग्रॅम आहे, तेवढं करेक्शन एक तुम्हाला करून घ्यावं लागेल. आणि मग सांगा बरं ऑप्शन कोणतं येतंय त्याचा आन्सर? बर, हा तन्मय काय म्हणतो बाळा? चला, हा क्षितिजाने टाकलं ऑप्शन नंबर 3. हा तन्मयने टाकलंय 3, भैरवीने टाकलंय. आलं लक्षात? आता म्हणजे आपलं ह्या मी तुम्हाला सांगितलं की स्कॉलरशिपच्या पेपरला किंवा पुस्तकात नवनीतच्या गाईडमध्ये शासनाच्या मार्गदर्शकामध्ये की 99% वेळा हे लक्षात घ्यायचं. आपल्याला एखादा प्रश्न सुटला नाही की आपल्याला वाटतं की अरे काहीतरी तिथे चूक असण्याची शक्यता आहे, पण नाही. 99.9% वेळा चूक नसतेच. म्हणजेच किती शक्यता आहे? पॉइंट काहीतरी समथिंग, बरोबर की नाही, चूक असण्याची. पण आता हे आपलं स्वतःचं प्रकाशन आहे, म्हणजे आपलं स्वतःच हे स्टडी मटेरियल तुम्हाला जे देतो रायझिंग स्कॉलर आपण तयार केलेलं, त्याच्यामध्ये आपण रेफरन्सेस घेतलेले आहेत, एक्झाम्पल पण प्रॉपर तयार केलेत, परंतु प्रिंटिंग मध्ये मिस्टेक झाली किंवा कधी कधी देताना तसं झालं असेल तर ते आता करेक्शन मी तुम्हाला, तसं मला वाटतं की ऍपवर मेसेजेस मध्ये पण तुम्हाला आला असेल मेसेज, पहा. झालं क्लिअर? ठीक आहे. आता त्याच्यामध्ये 7th जो होता त्याच्यात तसं मला वाटतं बघा की प्रिंटिंग मिस्टेक वगैरे काही नाहीये. प्रश्न काय होता तो 7th. आता याचा ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे, सॉरी बरोबर, ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. आता आपल्याला 7th क्वेश्चन घ्यायचा आहे. 7th क्वेश्चन काय आहे?
की एका पिशवीमध्ये 100 घन सेमी हेच आपण सेंटीमीटर घन असं पण लिहू शकतो बरं का. इतकं दूध आहे. अशा 550 पिशव्या घेतल्या. 100 घन सेमी दूध असणाऱ्या 550 पिशव्या एका भांड्यामध्ये रिकाम्या केल्या. तर त्या भांड्यात किती दूध राहील? भांड्यात किती दूध राहील म्हणजेच काय? भांड्याची धारकता आपल्याला काढायची आहे. त्याचा आकारमान काढायचे. आणि ते कशामध्ये? किती लिटर, लिटर मध्ये काढायचे आपल्याला. आणि पिशवीतलं दूध जे आहे त्याचं आकारमान किंवा त्याची धारकता घन सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे आपल्याला. आणि घन सेंटीमीटर आणि लिटरचा काहीतरी संबंध आहे. तो आपला जर झाला नसेल त्या घटकामध्ये तर मग लिहून घ्यायचं. सॉरी, मी काय लिहिले 550, तिथे 530 आहे. असं बघा, 530. आणि भांड्याची धारकता आपल्याला जी काढायची आहे त्याच्यासाठी आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत. 0.53, दुसरा 53, तिसरा 530 आणि चौथा 5.3. आता पहा, हे परफेक्ट लक्षात ठेवा की आपल्याला घन सेंटीमीटरचं लिटर मध्ये रूपांतर करायचंय. एकूणच आपण काय करू, एका पिशवीची धारकता एवढी आहे, मग 530 पिशव्या आपण घेणार आहोत ना, तर त्यांच्यातलं एकूण दूध किती घन सेमी होईल ते काढून घेऊ. 530 पिशव्यांमधील दूध, पिशव्यांमध्ये किती दूध असेल? किंवा असं म्हणू आपण, दूध बरोबर 100 गुणिले 530. बरोबर, गुणाकार अतिशय सोपा आहे, तुम्हाला माहिती आहे, बरोबर की नाही? किती येणार तो? 53 वर 3 शून्य म्हणजे 53,000 घन सेमी म्हणजे सेंटीमीटर घन आपण असं लिहू शकतो. बरोबर. आता आपल्याला ह्या सेंटीमीटर घन एवढं दूध त्या भांड्यात आहे. 530 पिशव्यांमधलं दूध जेवढं आहे तेवढंच त्या भांड्यामध्ये आपण ओतलंय, म्हणजे ती त्याची धारकता किंवा त्याच्यामध्ये इतकं दूध आहे, पण आपल्याला लिटर मध्ये काढायचंय. मग त्याला आपल्याला 1000 ने भागावं लागतं, तेव्हा ते लिटर मध्ये होतं. बरोबर. बघा, लगेच उत्तर तुम्हाला ऑप्शन मिळालं असेल. समजलं? आपल्याला सेंटीमीटर घनचे लिटर करत असताना घन 10 गुणिले 10 गुणिले 10 म्हणजे 1000 लिटर मध्ये करताना. समजलं? हा, आता बरोबर आहे, तुमचा आन्सर आलाय करेक्ट, व्हेरी गुड. 53. म्हणजे याच्यामध्ये प्रश्नात काही प्रॉब्लेम नव्हता, परंतु आपल्याला कदाचित घन सेमी आणि लिटर, बरोबर की नाही, याच्यातला संबंध म्हणजे याचं रिलेशन माहित नसल्यामुळे कदाचित हा प्रश्न सोडवायला आपल्याला थोडंसं अवघड गेलं असेल. आता पुढे 8वा प्रश्न होता. आठव्या प्रश्नामध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे, ते करेक्शन मी तुम्हाला करून घ्यायचं सांगते. बघा, 15 हेक्टो हेक्टोमीटर, हेक्टोमीटर, 5 डेकामीटर आणि 7 मीटर, याच्यामध्ये आपल्याला 5 हेक्टोमीटर,
6 डेकामीटर आणि 7 मीटर असं दिलेलं आहे, परंतु तिथे 5 मीटर आहे. आणि मग पहा यांची काय करायची बेरीज, आणि आपल्याला ऑप्शन्स दिलेत 20 हेक्टो, शॉर्ट मध्ये लिहिते मी आता, 20 हेक्टो, 2 डेका, 2 मीटर, हा एक ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन आहे 21 हेक्टो, 0 डेका आणि 0 मीटर, हा दुसरा ऑप्शन होता. तिसरा आहे 21 हेक्टो, 2 डेका आणि 2 मीटर. फोर्थ म्हणजे चौथा ऑप्शन होता 22 हेक्टो, 2 डेका आणि 2 मीटर. चला आता तुम्हाला शोधता येईल प्रश्नामध्ये करेक्शन केल्यावर. चला, भैरवीचा ऑप्शन नंबर 3 आलं, क्षितिजाचं ऑप्शन नंबर 3 आलं. पियुष पण आलाय, हा श्रावणी, पियुष, व्हेरी गुड. चला, सर्वजण अलर्ट बसलेले आहेत, करतायत काम, आहे ना. मला तन्मय तुझं म्हणणं नाही कळलं बाळा मला. हो हो हो, टेस्ट मध्ये पण चुकला होता हा प्रश्न. हा, बरोबर आहे. चला, घ्यायचं ना आता पुढचा. याच डीपीपी मधला 17वा प्रश्न. जर एका पर्स मध्ये 342 नाणी आहेत, इथे करेक्शन करा, 441, 441 नाणी आहेत, आणि मग सोडवून पहा. आपला प्रश्न काय, एका पर्स मध्ये 441 नाणी आहेत. आता त्याच्यामध्ये 1 रुपया, 50 पैसे, 25 पैसे, अशी नाणी आहेत ती, आणि आपल्याला एकूण नाण्यांची संख्या दिली आहे 441. आणि हे कोणत्या प्रमाणात आहेत बघा, 1 रुपया 50 पैसे आणि 25 पैसे जे आहेत त्यांचं प्रमाण म्हणजे गुणोत्तर आपल्याला दिले. जर यांचे प्रमाण 11/9/5 आहे, तर आपल्याला काढायचंय की 50 पैशाची किती नाणी आहेत, 50 पैशाची नाणी किती. आणि तुम्हाला ऑप्शन्स दिलेत 180, 150, 162 आणि 99. बघा आता सुटते का, करा बरं प्रयत्न. हाही प्रश्न टेस्टला होता ना, बरोबर.
होता. म्हणजे तुमचा स्कोर आणखी वाढला असता, बरोबर आहे की नाही? या छोट्या मोठ्या गोष्टी करेक्शन आपण बिफोर केलं असतं तर तुमचा स्कोर वाढला असता. बरं बरं, क्षितिजाचं म्हणणं आहे सोडून द्यायचं. तन्मयचं उत्तर आलं ऑप्शन नंबर 2. बर, बघा आता आपल्याला, चला भैरवी करते का प्रयत्न? हा, सोल्युशन द्यायचं, देते. बघा आता आपल्याला जे गुणोत्तर दिलेले आहे त्याची समानपट x मानायची, बरोबर? मग समानपट x मानली तर 1 रुपयाची नाणी पहा 11x, 50 पैशांची नाणी 9x आणि 25 पैशांची नाणी 5x, बरोबर? हा, बघा आता, म्हणून ती नाणी 11x, 9x आणि 5x अशी होतील. परंतु पहा 11x 1 रुपयाची नाणी आहे ना, रुपये, म्हणजेच याला आपण 1 ने भागलं म्हणजे ते 11x येणार आहे, बरोबर? आता ही 50 पैशाची नाणी आहे, बरोबर? 50 पैशाची नाणी, त्याचं प्रमाण आपल्याला किती दिले? तर आपल्याला काय करायचं, कितीने भागावं लागेल त्याला? अर्धा रुपया ना, बरोबर की नाही? अर्धा रुपया म्हणून 0.5. आणि इथे 25 पैशांचा हा हे गुणोत्तर आहे ना आपलं, बरोबर की नाही? 25 पैसे म्हणजे पाव रुपया, म्हणजे 0.25, बरोबर की नाही? आपल्याला याला भागायचं, मग किती येईल पहा. हे किती एक्स झाले? 11x. आणि इथे पहा, आता आपण हे 90x/5 असं केलं, बरोबर की नाही? समजतंय? आणि इथे x आहेच आहे आपला, हे समजलं तुम्हाला? आता बघा, हे 11x आपले, हे 18x है ना, आणि 25 दुने 50, 20x, बरोबर की नाही? आपण समानपट x मानली, परंतु 1 रुपया 50 पैसे 25 पैसे असं होतं, म्हणून आपण हा 1 रुपया असल्यामुळे 11x ला 1 ने भागलं, हा अर्धा रुपया आहे म्हणजे 0.50 किंवा 0.5, बरोबर? आणि हा पाव रुपया म्हणजे 0.25, म्हणून आपण त्या गुणोत्तराच्या याला आपण 0.5 ने 0.25 ने भागलं. आता समजलं का? हे समजलं? म्हणून ती नाणी 11च्या पटीत 1चं असेल 1 रुपयाचं, 50चं जे असेल ते 18च्या पटीत असेल 50 पैशाचं, आणि 20 पैशाच्या नाण्यांची संख्या ही 20च्या पटीत असेल. 25 पैशांच्या नाण्यांची संख्या ही 20च्या पटीत असेल. एकूण आपल्याकडे किती नाणी आहेत? 441. म्हणून बरोबर 441, बरोबर का? आता करा बेरीज यांची. 20 आणि 20 40 आणि हे 9, बरोबर की नाही? 49, बरोबर 49x बरोबर 441. आता सोपं आहे की नाही? बरोबर आपल्याला x ची किंमत काढायची आहे.
x बरोबर 441/49 किती येईल पहा x ची किंमत. येईल ना तुम्हाला आता x ची किंमत तर काढता येईल की नाही. x ची किंमत आली 9. आणि मग आपल्याला 50 पैशाची नाणी किती आहेत आपल्याकडे. x ची किंमत टाका, मग 50 पैशाचे नाणे आपल्याला पहा इथे टाका किंवा इथे टाका. x बरोबर 9 आलंय सर्वांचं. म्हणून 50 पैशांची नाणी त्याची संख्या बरोबर 18x बरोबर 18 गुणिले 9 बरोबर. सांगा आता तुम्हाला येईल लगेच काढता ऑप्शन. हा पियुष भैरवी 162 करेक्ट. व्हेरी गुड. समजलं आता सर्वांना. काही लिहून घेण्याची गरज आहे. तुम्हाला वाटत असेल नोट करायचं तर बघा. तोपर्यंत थांबू का मी. हा नाही लिहून घेण्याची काही गरज नाही. समजलं आता. फक्त काय की आपण समान आपल्याला जे गुणोत्तर दिलं 11 9 5 समानपट x मानली. दिलेली नाणी 1 रुपया 50 पैसे आणि 25 पैसे अशी होती बरोबर की नाही. मग 1 रुपयाची नाणी 11x आली. 50 पैशाची नाणी 9x असं म्हटलं, पण ते जर रुपयात करायचं झालं तर आपण त्याला 0.5 ने भागलं. 25 पैशाची नाणी 5x आहेत असं गुणोत्तरात आपल्याला कळतंय, परंतु ती 25 पैशाची आहे. मग आपल्याला रुपयात केली तर 0.25 ने आपण त्याला भागलं. आणि मग 11x हे इथे पुढे सोडवल्यानंतर आपल्या लक्षात आलं की हे 18x आणि 20x. मग एकूण नाणी आपल्याला 441 दिलेली आहेत आणि म्हणून आपण काय केलं, त्यांची बेरीज 441 दाखवली बरोबर की नाही. दिसतंय इथे बघा सगळं सोल्युशन तुम्हाला क्लिअर ह्याच्यामध्ये आलंय. हा ठीक आहे ओके. चला आता आपल्या रेग्युलर घटकाकडे जायचं. कोणतं क्षेत्रफळ. त्याच्यावर आधारित उदाहरण आपण आता पाहू. समजा 18 सेंटीमीटर लांबी आणि 8 सेंटीमीटर रुंदी असलेला एक आयत आहे. 18 सेमी लांबी व 8 सेमी रुंदी असलेला एक आयत आहे. त्याची लांबी 2/5 पट केली. काय म्हटले त्यांनी, लांबी 2/3 पट व रुंदी 3/2 पट केली तर क्षेत्रफळावर काय परिणाम होईल. त्यात तुम्हाला ऑप्शन दिले. काय म्हटले पहा, 18 सेमी लांबी व 8 सेमी रुंदी असलेला एक आयत आहे. त्याची लांबी जर आपण 2/3 पट केली आणि रुंदी 3/2 पट केली तर क्षेत्रफळावर काय परिणाम होईल. आणि मग आपल्याला पर्याय दिले, तेवढेच राहील किंवा परिणाम होणार नाही असं पण दिलं जाईल. दुसरं, क्षेत्रफळ वाढेल. तिसरा ऑप्शन, कमी होईल. आणि चौथा ऑप्शन, निमपट होईल.
निमपट होईल. चला सांगा. बर, वा वा वा. पियुष, मयुरेश, क्षितिजा, भैरवी सर्वांनी उत्तर दिले ऑप्शन नंबर 1. करेक्ट, व्हेरी गुड. कोणाला स्पष्टीकरणाची गरज आहे का सांगा तेवढं, नाहीतर मग आपल्याला पुढे जायचं. बरं, रिद्धीचा ऑप्शन नंबर 2 आला का? तन्मयचा 1 आला. रिद्धी पुन्हा एकदा विचार कर बाळा, नाहीतर तुला स्पष्टीकरण हवं असेल तर देते. बघा, 2/3 पट आणि 3/2 पट. मुळात आपण काय करतो, लांबी आणि रुंदीच्या गुणाकाराने आपल्याला क्षेत्रफळ मिळतं, बरोबर. त्याची 2/3 पट केली आणि 3/2 पट केली, या संख्या पण गुणाकारातच लिहिल्या जाणार आहेत. शॉर्ट ट्रिक साठी तुम्हाला सांगते की 2/3 गुणिले 3/2. हा, होतोय काही परिणाम? नाही. हे कॅन्सल झाले म्हणजे आपलं जे मूळचं क्षेत्रफळ येणार आहे तेच येणार आहे, तेवढंच राहील, बरोबर. काही परिणाम होणार नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 1 ज्यांचा आन्सर होतो त्यांचं करेक्ट आहे. समजलं का रिद्धी तुला आता? नाही तर समजलीये, अचूक आहे की नाही खात्री. लांबी 18 दिली आहे, तिच्या 2/3 पट केलं, 3 सक 18 आणि हे किती आलं मग? बर, आणि गुणिले आपल्याला रुंदी करायची, बरोबर. रुंदीचं काय करायचं? 3/2 पट. रुंदी किती आपली? 8 गुणिले किती आले? 6 दुने 12 गुणिले 4 त्रिक 12. म्हणजे लांबी गुणिले रुंदीचा गुणाकार केला, आपलं क्षेत्रफळ आलं 144 चौ सेमी किंवा स्क्वेअर सेंटीमीटर, बरोबर की नाही. आणि 18 आणि 8 चा गुणाकार करा, ते पण तुमचं उत्तर नक्कीच 144 चौ सेमी असं येईल. 144 चौ सेमी किंवा स्क्वेअर सेंटीमीटर. समज लक्षात आलं? आता प्रत्येक वेळी आपल्याला इतकं करत बसायचं नाही, याची 2/3 पट करायची आणि याची 3/2 पट करायची, तशी आवश्यकता नाही. आता आपल्याला इथे तर लांबी आणि रुंदी दिलेली आहे, पण कधी डायरेक्टली असा प्रश्न असू शकतो की एखाद्या आयताची लांबी 4/3 पट केली मूळ लांबीच्या आणि रुंदी 3/4 पट केली. लांबी आणि रुंदी दिलेली नाही, तरी सुद्धा खात्रीपूर्वक आपल्याला माहिती आहे की त्याच्यावर काहीही परिणाम होणार नाही. कशावर? क्षेत्रफळावर. येते लक्षात? समजलं सर्वांना? चला टाका मेसेज. बर, ठीक आहे. निहिराचा पण मेसेज आहे हो म्हणून. ठीक आहे. श्रावणी, अश्विनी, ठीक आहे, समजलं. मग आता कोणताही प्रश्न असेल, लांबी आणि रुंदी फक्त जितके पट केली ना ती एकमेकाच्या रेसिप्रोकल म्हणजे व्यस्त असेल तेव्हा काहीही परिणाम होणार नाही. आणि काल आपण पाहिलंच की नुसतीच लांबी दुप्पट केली, रुंदीवर काही परिणाम केला नाही. रुंदी आहे तीच ठेवली, लांबी दुप्पट केली तर क्षेत्रफळ दुप्पट होणार आहे. लांबी आणि रुंदी दोन्ही दुप्पट केल्या तर क्षेत्रफळ चौपट होणार आहे. काल आपण अभ्यासलेलंच आहे. बर, कॅमेराचा अँगल चेंज होतोय. बरं, आता नाही होणार, काळजी. चला घेऊ पुढचा प्रश्न आपण आता. एका चौरसाची बाजू आपल्याला 10 सेंटीमीटर दिली,
तर क्षेत्रफळामध्ये कितीचा फरक पडेल हा. एका चौरसाची बाजू दहा सेमी आहे आणि दुसऱ्या चौरसाचा कर्ण दहा सेमी आहे. तर क्षेत्रफळामध्ये कितीचा फरक पडेल? मी तुम्हाला डायरेक्टली काय म्हणते, क्षेत्रफळातील फरक शॉर्ट मध्ये लिहिला प्रश्न. हा, आणि तुम्हाला ऑप्शन्स घ्या. 40, 50, 60 आणि चौथा ऑप्शन 150. एका चौरसाची बाजू 10 सेंटीमीटर आहे आणि दुसरा चौरस आपल्याला दिलाय ज्याचा कर्ण 10 सेंटीमीटर आहे. तर दोन्हींच्या क्षेत्रफळामध्ये कितीचा फरक पडेल? 40, 50, 60, 150. चला करा प्रयत्न. रिद्धी, कर्ण म्हणजे डायगोनल ऑफ द स्क्वेअर. पहा, आता काढताना मी फिगर याची साइड 10 दिलेली आहे आणि याचा डायगोनल 10 दिलेला आहे. आता समजलं का? चला चला सोडवा, करा प्रयत्न. तन्मयचं 50 आलंय, शाबास, सोडवलंय त्याने. चला करा प्रयत्न, बाकी आपण वेट करू थोडंसं. सर्वांची कोणाकोणाची उत्तर येत आहेत हा, आणि मग गरज असेल तर स्पष्टीकरण देते. रिद्धीचं पण आलं, वा वा, शाबास. अश्विनी, शाबास, व्हेरी गुड. नेहरा, शाबास, छान. म्हणजे करताय तुम्ही कमीत कमी वेळात. काही जण तर आज फर्स्ट टाइम जॉईन झालेत, तरी पण चांगला प्रयत्न आहे बघा. चला सोल्युशन हवंय कुणाला? तसं सांगा. स्पष्टीकरण हवं असेल तर देते, नाहीतर मग आपण पुढचा प्रश्न घेऊ. बरं ठीक आहे. चला, काहींचं म्हणणं आहे स्पष्टीकरण हवंय. बघा आता ज्या चौरसाची बाजू 10 दिली आहे, आपल्याला माहिती आहे की चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग, म्हणून पहिला चौरस जो आहे त्याचं क्षेत्रफळ बरोबर 10चा वर्ग म्हणजे 100, बरोबर की नाही? आता दुसरा चौरस ज्याचा कर्ण म्हणजे डायगोनल आपल्याला 10 दिलेला आहे, त्याची बाजू आपल्याला काढायची. आपण मागे शिकलेलो, आठवतंय का मागच्या घटकामध्ये कर्णावरून बाजू काढणं? बर, समजा ते आठवत नसेल तर आपण म्हणू की याची बाजू A आहे.
a चा वर्ग अधिक a चा वर्ग बरोबर 10 चा वर्ग, हे समजलं? पायथागोरस नुसार हा 90 अंशाचा कोण आहे, म्हणून a वर्ग अधिक a वर्ग 2a वर्ग बरोबर, आपण बाजू काढतोय बरं का, 2a वर्ग बरोबर 100, म्हणजेच a वर्ग बरोबर 100/2. आणि जर आपल्याला a ची किंमत काढायची असेल, आता हे स्पष्टीकरण थोडंसं डीप होतंय, फक्त तुम्हाला समजण्यासाठी करते आणि मग सांगते शॉर्टकट कसं आहे ते. आता फक्त a काढायचं असेल तर याचं वर्गमूळ घ्यावं लागेल. 100चं वर्गमूळ 10 आपल्याला माहिती आहे आणि 2 हा वर्गमुळात, समजलं? आणि मग याचा वर्ग आपल्याला करायचा आहे. इथे याचा वर्ग, आता इथे पण जायची गरज आहे का बाजू काढायला? बघा, मी म्हटलं याच्या पूर्वी तुम्हाला समजलं असेल की बाजूचा वर्ग 100/2. कर्ण वर्ग वरून आपण एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग, पायथागोरस वापरून a वर्गाची किंमत काढली 100/2 म्हणजे 50, आणि पहिल्या चौरसाचं क्षेत्रफळ किती आलेलं आहे आपलं? 100. आणि आत्ताचं किती आलं बघा, ह्या स्टेपची आपल्याला गरज नाही, इथंच a वर्ग म्हणजे बाजूचा वर्ग आपल्याला मिळालाय. म्हणून दुसऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ किंवा एरिया असं जर म्हटलं आपण तर ते आलं आपलं 50. आणि कर्णावरून बाजू काढणं म्हणजे कर्णाला वर्गमुळात 2 ने भागणं. बघा, बाजू बरोबर कर्ण छेद वर्गमुळात 2, हे इथे आपल्याला मिळालं की नाही, कर्ण 10 छेद वर्गमुळात 2. आणि हे सूत्र मी याच्यापूर्वी तुम्हाला दिलेलं आहे, आपल्या मागच्या सेशन मध्ये हे झालेलं आहे. बाजू बरोबर कर्णछेद वर्गमुळात 2 आणि बाजूचा वर्ग करायचा आपल्याला, म्हणजेच इथे मिळालेला होता a वर्ग 100/2 म्हणजे 50. मग कितीचा फरक पडला? 50चा. समजलं क्षितिजा? हा, तन्मय, शाबास, व्हेरी गुड. मला हेच अपेक्षित होतं. मी काय म्हटलं की हे स्पष्टीकरण जास्त डीप होईल. मी याच्यापूर्वी चौरसाच्या क्षेत्रफळाचं दुसरं एक सूत्र दिलेलं होतं, बाजूचा वर्ग आणि कर्ण वर्ग छेद 2. कर्ण वर्ग छेद 2 हा कर्ण दिलेला आहे, मी एवढं स्पष्टीकरण केलं, बरोबर आहे की नाही? मी म्हटलं हे जास्त सखोल होणार आहे, पण आपलं दुसरं जे सूत्र होतं चौरसाचं क्षेत्रफळाचं, कर्ण वर्ग छेद 2. मग कर्ण 10 दिले, त्याचा वर्ग 100/2 म्हणजे 50 आणि लगेच 50चा फरक, म्हणून तुमचं काही सेकंदात उत्तर आलं. समजलं? ठीक आहे, शाबास, व्हेरी गुड. आता क्षितिजाचं पण आलंय उत्तर, मला वाटतं श्रावणीचं पण आलंय. हा, नाही, हो समजले म्हणून टाकला मेसेज. ठीक आहे, व्हेरी गुड. चला घ्या पुढचा एक प्रश्न घेऊ आपण आता, की आपल्याला अर्धवर्तुळाकार एक बाग आहे, तिची परिमिती दिली आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला तिचं क्षेत्रफळ काढायचंय. अर्धवर्तुळाकार बागेची परिमिती 108 दिली आहे, तर क्षेत्रफळ काढायचंय. कशाची परिमिती दिली आहे? अर्धवर्तुळाकार बाग, अर्धवर्तुळाकार बागेची परिमिती दिली आहे, म्हणजेच काय? अर्धवर्तुळाचा परिघ, बरोबर की नाही? बागेचा आकार अर्धवर्तुळे सांगितले म्हणजे अर्धवर्तुळाच्या परिघाचं सूत्र आपल्याला माहित पाहिजे, त्याच्यावरून आपण त्रिज्या किंवा व्यास काढू शकतो आणि मग क्षेत्रफळ काढणं आपल्याला सहज सोपं आहे पाय वर्ग सूत्राने, बरोबर? पाय वर्ग हे वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे आणि त्याला आपण 2 ने भागून अर्धवर्तुळाकार बागेचं क्षेत्रफळ काढू शकतो. समजते? चला सोडवा, प्रयत्न करा. का घ्यायचंय सोल्युशन लगेचच? चला करा, प्रयत्न करतायत.
सर्वजण प्रयत्न करतायत, फास्ट चला. अर्धवर्तुळाच्या परिमितीचं सूत्र म्हणजे अर्धवर्तुळाचं परिघ, त्याचं सूत्र लिहायचं, त्याच्यावरून त्रिज्या काढायची आणि मग आपल्याला अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ काढता येईल. चला बघूया कोणाचं येतंय चटकन. सर्वांनी प्रयत्न करा, मी हिंट दिली आहे. हा 2 मिनिट म्हणतोय तन्मय. बर भैरवी चालय, 2 मिनिट लागतच नाही बाळा. तन्मय तू 1 मिनिटात सोडवणार आहे मला माहिती आहे. भैरवीचा आलाय आन्सर, शाबास. म्हणजे कमीत कमी वेळातला प्रयत्न आहे. बघू आपण आणखी कोणाकोणाचे काय काय उत्तर येतात. हा आणि लक्षात घ्या, आपल्या प्रश्नात आपल्याला काय विचारले, अर्धवर्तुळाकार बाग दिलेली आहे, हे विसरायचं नाही. पियुष, रिद्धी यांनी सर्वांनी टाकलीत उत्तर. फास्ट केली आहे त्यांनी प्रोसेस. चला सर्वांनी करा प्रयत्न. मला सर्वांकडूनच उत्तर अपेक्षित आहे. हा कोणाला वेळ लागला तरी चालेल, पण प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. बरोबर असो चूक असो, काय येईल ते उत्तर सांगा मला. बर ठीक आहे भैरवी, शाबास. चला सारंग बाळा, जे काही उत्तर आलं नाही, जॉईन झालायस ना? मी सर्व पार्टिसिपंट्स काय बघितले नाहीत. चला तुम्ही आहात अलर्ट बसलेले आहात, याची जाणीव मला जर तुम्ही करून देणार असाल तर पटापट उत्तर टाकाल. हा बरं, पियुषने पण टाकले पुन्हा एकदा उत्तर. ठीक आहे चला बाकीचे पटापट. हा तन्मय, शाबास. मला असं वाटतं 1 ते 1.5 मिनिट लागलाय बाळ तुला, बरोबर ना? हा अश्विनी, आपल्याला अर्धवर्तुळाकार बाग दिलेली आहे. हा तुझाही प्रयत्न आहे, 1 ते 1.5 मिनिटामध्ये तुझं उत्तर आलंय, परंतु बघ विचार कर. बर क्षितिजा, तू शांततेने विचार कर बाळा. अर्धवर्तुळाच्या परिमितीचं सूत्र पायार अधिक व्यास म्हणजे 2r, बरोबर की नाही? अर्धवर्तुळाच्या परिमितीचं हे सूत्र आहे, त्याच्यानुसार त्रिज्या काढायची. चला अश्विनी बघ आता उत्तर काय येते. हा आणि राहिलेले सर्वजण आपल्याकडे, आपण वेट केले 1 ते 1.5 मिनिट. हा आपल्याला वेळ 72 सेकंद म्हणजे काय, 1.25 मिनिट असतो का स्कॉलरशिप एक्झामला? भरपूर जणांनी फास्ट फास्ट सोडवलं आहे, काही जण आणखी प्रयत्न करतायत, पण ठीक आहे. ते कुठे अडतायत पहा बरं. आपल्याला ही अर्ध परिमिती दिलेली आहे, किती? 108.
आता इथे आपल्याला पाय म्हणजे 22/7 आहे. 22/7 r अधिक 2 बर. हा, भैरवीने आयडिया दिली आहे. 22/7 गुणिले ठीक आहे, समजलं मला. हा, बर. इकडे किती आहे? 108. आणि आपल्या इकडे किती झाले? 36r/7 बरोबर 108. बघ क्षितिजा, लक्षपूर्वक बस. आणखी कोणाकोणाला काय अडचण असेल लक्ष द्या. आता आपल्याला आर ची किंमत काढायची आहे, म्हणजे याचा व्यस्त करून इकडे 108 ला गुणणार आहोत, म्हणजे गुणिले 7/36 आणि 36 त्रिक 108, 6 त्रिक 18 येते लक्षात. म्हणून 3 गुणिले 7 बरोबर आर, म्हणजे तुमची त्रिज्या आली 21. बरोबर की नाही? समजलं? मग आता आपल्याला त्या बागेचं क्षेत्रफळ काढायचं आहे, म्हणजे πr²/2. बरोबर की नाही? मग क्षेत्रफळ काढा अगोदर आणि नंतर त्याचे निम्म केलं तरी चालेल. म्हणून मी म्हटलं बघा, अश्विनी आणि आणखी काही जण 1386, बऱ्याच जणांचं उत्तर आलं होतं पहिल्या प्रयत्नात. आपल्याला अर्धवर्तुळाकार बागेचं क्षेत्रफळ काढायचं. मग सुरुवातीलाच तुम्ही क्षेत्रफळ काढत असताना πr²/2 केलं तरी चालेल. मग πr² 22/7 गुणिले त्रिज्या 21 गुणिले 21 आणि छेद 2. बरोबर की नाही? बरोबर 7 त्रिक 21. किती आलं पहा. मग हा गुणाकार किती येतो? हा, 1386 वरचा गुणाकार छेद 2 बरोबर 900. बरोबर आहे का पहा? 900 म्हणते मी. बेसक 12, 1 उरला, 92 18 आणि बेत्रिक 6, 693. हा, श्रावणी काय म्हणते तू? नाही समजलं का? व्हेरी गुड. असेच विद्यार्थी आपल्याला पाहिजे. बघा, सर्वांनी लक्ष द्या. तन्मयने काय सांगितलंय? परमनंटली आपण लक्षात ठेवायचं की अर्धवर्तुळाची त्रिज्या बरोबर, आपण जे हे मांडलं, पक्षांतर केलं, याच्यापेक्षा हे आपलं परमनंट राहणार आहे अर्धवर्तुळाच्या बाबतीत. लिहून घ्या सर्वांनी. अर्धवर्तुळाची त्रिज्या बरोबर म्हणजे आपण जास्ती उदाहरणं सोडवली की आपण स्वतः निष्कर्ष काढू शकतो, काही सूत्र मांडू शकतो. तन्मयने सांगितलं बघा, अर्धवर्तुळाची त्रिज्या बरोबर तुम्हाला जी परिमिती दिलेली असेल तिला 7 ने गुणायचं आणि 36 ने भागायचं. हा, बर. श्रावणी समजलं बेटा मला काय म्हणायचंय तुला. परिमिती जी दिलेली असेल अर्धवर्तुळाची गुणिले 7/36, हे फिक्स आहे, कायमस्वरूपी आहे. बरोबर की नाही? आणि याला बॉक्स करा, म्हणजे आपण कधीही हा फॉर्म्युला वापरायचा आणि कमीत कमी वेळामध्ये सोडवायचं. आपण मी केल्याप्रमाणे प्रोसिजर, आता सर्वांना ते व्यवस्थित समजावं म्हणून बाय प्रोसिजर केले. आणि तन्मय माझ्या बघ, इथे फॉर्म्युला लिहिला, पक्षांतर केलं, ही सरळ सरळ पद्धत झाली. ती वेळखाऊ आहे. आपल्याला स्कॉलर स्टुडंट्सला याने जायचं. शाबास बाळा, वेळेवर तू सांगितलं. मला सांगायचं जरी असलं मुलांना तरी पण ते राहून गेलं होतं. व्हेरी गुड. ठीक आहे, चला आज आपण इथे